फ्रीजमध्ये ज्या काही भाज्या उरल्या होत्या ना त्याच आज सर्व घेऊन ना मी एक पुलाव बनवते. माझी ना अशी सवयच आहे की एक गाजर, बीट, सिमला मिर्च वगैरे असं एक उरलं असेल ना तर मी सर्व घेऊन एकतर एक मिक्स भाजी बनवते किंवा असा पुलाव बनवते. तर तुम्ही पण माझ्यासारखंच करतात का? नक्की कमेंटमध्ये सांगा. तर इथे मस्त सगळ्या भाज्या मी परतवून घेतलेल्या आहेत. भाज्या म्हणजे बीन्स आहे, सिमला मिर्च आणि बीट आणि बटाटा हे सर्व ॲड करून ना मस्त भाजी बनवली. आणि त्यानंतर आज बासमती यूज केलेला आहे, साधा तांदूळ नाही यूज केला मी. आणि ह्या वेळेस ना मी आज कुकरमध्ये नाही बनवत आहे पुलाव, नाहीतर नेहमी मी पुलाव किंवा मसाले भात असतो ना कुकरमध्येच बनवते. आणि शैलेशला ना असं डाळ भातापेक्षा ना असं पुलाव किंवा असं मसाले भात असला ना तर तो पोटभर खातो. डाळ भात इतकं त्याला नाही आवडत, पण हे सगळं त्याला आवडतं. मग इथे मस्त आपला पुलाव ना मस्त असं सुटसुटीत झालेलं आहे आणि चांगला टेस्टी पण झाला होता. मग त्यानंतर ना इथे शैलेशचा टिफिन वगैरे भरून घेतला आणि बाकीची घरातली जी कामं होती ती आवरून घेतली. आता ती पटापट मला का आवरावी लागली, कारण मला आज एक काम होतं आणि ते काम म्हणजे आज गहू साफ करायचे होते. आता रोज थोडे थोडे करायला मला खूप कंटाळा येत होता. मग आज विचार केला आज किती वाजू दे, जितके आहेत ना गोणीमध्ये आज तितके सर्व क्लीन करून घ्यायचे, म्हणजे साफ करून घ्यायचे. आणि आज मी ते अक्षरशः केलंच. म्हणजे 2 तास 2.5 तास झाले मी बसली आहे, पण मी पूर्ण गहू माझे साफ करून घेतले. आणि हे करता करता ना बघितलं तर 4:15 वाजले. आणि योहन पण आज शांतपणे 5 वाजेपर्यंत झोपला होता, म्हणून आज त्याला लेट झाला. मग खाली पण त्याला घेऊन गेली नाही मी राऊंड मारायला. मग इथे संध्याकाळच्या वेळेस ना मी धूप दिवा सर्व लावला, म्हणजे दिवाबत्ती केली पूर्ण. आणि जोपर्यंत मला असं करत नाही ना, म्हणजे संध्याकाळ झाली आणि दिवाबत्ती जर नाही लावलं तर असं घरामध्ये प्रसन्न वाटतच नाही. मग त्यानंतर ना इथे जेवणाची सुरुवात करायला घेतली मी, म्हणजे स्वयंपाक करायला घेतला. तर इथे मस्त सिमला मिरची भजी काढली. आता 2 सिमला मिर्च होते, सकाळी मी पुलावमध्ये एक ॲड केला आणि एक ठेवलं होतं भजी काढण्यासाठी. आणि इथे वालाची भाजी बनवली. आता वालाच्या भाजीसोबत मस्त भजी तर छानच वाटते खायला. आणि आज ठेचा बनवायचा होता, मग ठेचा बनवायला घेतला. पण मिरची इथे मी अशी घेतलेली आहे, म्हणजे पोपटी कलरची. तुम्हाला वाटत असेल हे तिखट नाही, पण अतिशय तिखट आहे. आणि माझ्याजवळ ना दगडाचा खलबत्ता आहे, म्हणून मग मी मिक्सरला असं दरदरीत वाटून घेतलं आणि मग मस्त जेवण करायला बसली. चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.